गुड मॉर्निंग फ्रेंड्स, अँड दिस इज द चेकआउट फ्रॉम मर्क्युरी हॉटेल. आणि आज बघितलं तुम्ही मागे पाऊस खूप जोरात सुरू आहे आणि आम्ही जस्ट चेकआउट केलेलं आहे. थोडासा ह्याचा व्हॉइसचा इश्यू येईल. आम्ही तुम्हाला ना गाडीत जाऊन हे करतो, तोपर्यंत तुम्हाला ना मग गाडी दाखवेल. ही गाडी आहे आपल्याला, जी आपल्याला कराबीला नेऊन सोडणार आहे. सो लेट्स सी, एव्हरीबडी इज सेटल इन द कार and now let's go for a Krabi. वेलकम बॅक इन आवर सेकंड डे व्हिडिओ. सो आज आम्ही आय विल शो यू आज आम्ही काय काय कवर करणार आहे. मोस्टली क्रॅबी, बिग बुद्धा आणि काय काय आहे. तोपर्यंत तुम्ही पाऊस बघा बाहेरचा. गाईज इथं इतका पाऊस चालू झाला आहे आणि माहिती नाही ही आय एम नॉट शुअर की तुम्हाला व्यवस्थित दिसतंय की नाही, बट यू कॅन सी ओलं खूप झालं आहे इथे. अजूनही पाऊस चालूच आहे. मी बाहेर खेळत जाणार आहे. ओके शावी. सो टुडे वी आर गोइंग टू कवर 4 प्लेसेस. इट्स लाईक करॉन व्यू पॉईंट एक आहे, बिग बुद्धा आहे, फुकेत ओल्ड टाउन अँड काय ते चलाउंग टेम्पल. चलाउंग टेम्पल. 2 टेम्पल्स, 3 टेम्पल्स, 1 बीच. आणि याच्यानंतर हे करत करत आम्ही जाणार आहे क्राबीला. सो क्राबी पण असंच आहे डेस्टिनेशन की जसं काही फुकेत जसं होतं तसंच असणार आहे सिमिलरली. सो बघूया कराबीमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल. पण त्याच्या आधी आज आपले 4 पॉईंट्स आपण कवर करतो आहे अँड वी विल शो यू. सो पहिल्यांदा मी तुम्हाला ना गाडी दाखवतो. गाडी मला खूपच ढँच्याक वाटली. हे बघा. येस. आणि याच्यामध्ये इथे समोर असं आहे. पप्पा इथे बसले आहेत, मम्मी इथे बसली आहे, दीदी इथे आहे, श्रावी से हाय, आणि इथे रामा सीस. कॅरॉन व्ह्यू पॉइंट. गाईज आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत कॅरन व्ह्यू पॉइंट. आणि थोडासा पाऊस पण चालू आहे आणि इथे जास्ती गर्दी पण नाही. वेदर खूप छान आणि सुंदर आहे. सो आय कॅन शो यू राईट नाव. फोटोशूट अँड ऑल इज स्टील गोईंग ऑन. सगळे फॉरेनचे येत आहेत वगैरे. वाव. सो गाईज तुम्ही बघू शकता तिथून ना ढग खाली आलेत असं दिसतंय. खूपच छान सुंदर आहे. अँड हा सी व्ह्यू दिसतोय आपल्याला इकडे. खूपच छान व्ह्यू. थोडासा पाऊस रिमझिम रिमझिम चालू आहे आणि हे दृश्य खूपच छान वाटते पाहायला. तिकडे इथे इथे माहिती नाही मला इथून तुम्हाला सर्वांना कसं दिसत असेल, पण हे आपण आय गेस जेव्हा एडिटिंग करू तेव्हा अजून छान आणि सुंदर दिसेल. चेक ओव्हर टू रोहित. गाईज आता थोडंसं फोटोशूट पण चालू आहे इथे. हे बघा तुम्ही, दीदी, शावी, मम्मी, पप्पांना पप्पांचा फोटो काढायचा आहे. ते Yes. तुला बोलवत आहेत. मला बोलवत आहेत. मी Yes. पप्पांचे शूट घेते तोपर्यंत तुम्ही हो. तर ही आमची गाडी आहे. जसं तुम्हाला दाखवलं होतं ना, ही आहे आमची गाडी. फोटो काढायचा. सी खूप छान सिनरी आहे ही. आणि ह्या पॉईंटचं नाव आहे कॅरॉन व्ह्यू पॉईंट. तो ही सिनरी आहे. इथून दिसलेला पॉइंट्स.
आय गेस इथं ना काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळं हे थोडेसे स्पॉट्स बंद आहेत. सी हा व्ह्यू पॉईंट. सो हा व्ह्यू पॉईंट आहे तो तुम्ही आत्तापर्यंत आम्ही दाखवलंच तुम्हाला. इथे ना थोडं जरी बघितलं ना थोडं फोकस करून तर आम्हाला आता फिश टेल्स वगैरे पण दिसला, म्हणजे मे बी शार्क वगैरे असणार आहे तिथे. नक्कीच असणार आहे काहीतरी. हा ना. समुंदर हे आहे. मम्मी या मम्मी इकडे थांबू. कसा होता व्ह्यू? इथे आपल्याला परत मम्मीने कलेक्ट केले फ्लॉवर्स. एक लावूया का? लावा ना. येलो पण होता कलर. हे दीदी श्रावी एन्जॉईंग व्ह्यू. पप्पा कसं वाटतंय? छान, एकदम छान वाटत. कळत नाही पण याला पतंग. फोटोशूट कसं आहे? फोटोशूट सेल्फी. मम्मी या ना इकडे थांबा. हा व्ह्यू पॉइंट आहे आणि इथून वर पण आहे जायसाठी. स्टेअर्स चढून जायचं आहे. हे सगळे थांबलेत खाली. रमा हा व्ह्यू. ऑन द टॉप व्ह्यू असा दिसतो.ไก่700ใช่กับเบอร์โทรอยู่กับแฟนกับโอมใช่ด้วยจะจดไว้ไหมที่นู่นมันมีอยู่แล้วให้เขาโทรไก่700ใช่กับเบอร์โทรอยู่กับแฟนกับโอมใช่ด้วยจะจดไว้ไหมที่นู่นมันมีอยู่แล้วให้เขาโทรหา सो गाईज आपण पोचलेलो आहोत नेक्स्ट पॉईंटला विच इज अ बिग बुद्धा. आणि ते बिग बुद्धा जे आहे ते वरती आहे. आय डोंट नो इथं दिसतंय की नाही. सो हां इथे डोंगरावरती ती मूर्ती दिसती आहे. म्हणजे आपल्याला वरच्या ठिकाणी जायचं आहे. टायगर पार्क. सो ह्या लोकेशनला म्हणतात टायगर पार्क. सो म्हणजे टायगर असणार आहे. रिअल टायगर असणारच कारण इथे हिरवं किती आहे, जंगल खूप आहे, लँड फर्स्ट वगैरे छान आहे, सुंदर आहे. सो गाईज वी रीच टू बिग बुद्धा. बिग बुद्धा टेम्पल छान आहे. छान दिसतंय आपण दृश्य ते सगळं. व्हिएतनामला पाहिलं होतं ना. 67 फीट हां सेंटीमीटर काय पण तर आता आपल्याला इथे थोडंसं वरती चढणं असणार ना. काय माहिती आता बघूया काय आहे ते. सो वी आर हेडिंग. काय पैसे घेतले? सो असं काही एंट्रन्स आहे आणि टुरिस्ट भरपूर आहे तिथे. किती लोक येतात ना. सी तुम्हाला फर्स्ट व्ह्यू दाखवतो. फर्स्ट व्ह्यू सो हा आहे फर्स्ट व्ह्यू बिग बुद्धा. बॅक साईड आहे. पुढून जाऊन आपण पाहूया. सो मम्मी पप्पा आहे सगळे तर यायला लागले आता. So let's go. Let's explore. So this is the entry. Entrance आहे. For those who may not yet meet dress, guidelines show on the side. We provide saloon and इथे एक आहे शोल्डर क्लोज पाहिजेत आणि शॉर्ट्स नाही पाहिजेत. स्पेशली
गर्ल्ससाठी आहे हे. हा वॉकवे आहे. मम्मी, दीदी, श्रावी, पप्पा आणि रमा. चलो. हा वॉकवे आहे. फर्स्ट व्ह्यू बघितला एकदम तुम्हाला हा एकदम असा हे नसेल आला, पण आता तुम्हाला एकदम फील येईल एकदम पाहून. इथे शॉप्स वगैरे पण आहेत. आणि हे बघा हे कसं केलं, हे सगळं स्टोनने हे करून बनवलेलं आहे. गणपतीची मूर्ती पण आहे इथे. हे बिग बुद्धाच्या एक्झॅक्ट समोर सी आहे.
इथून हे पेज घ्यायचं हे आणि इथं आपली जी काही विश आहे ती विश याच्यात लिहून ही विश जी आहे ती तिथे इथे हे काच्यामध्ये करायची. हे वडाचं झाड लावले ना छोटेसे तिथे हे करायची आहे, हँग करायची. सो बघूया आता विश काय काय आहेत. लेट्स सी गो. सुरमानी सगळ्यांसाठी विश लिहिली आहे. हेल्थ, प्रॉस्पॅरिटी, हॅपीनेस अँड लव्ह. आणि दीदीने लिहिलेलं आहे ही नावं आहेत सगळ्यांची. रोहित, रेखा, रमेश, स्वप्नगंधा, श्रावी, रमा अँड विद्याश्री. आणि दीदी पण विश लिहितीये आणि हे विश लिहून Bless everyone with health and wealth. My baby, keep her happy. पण इथे लावतीये आपल्यासाठी आणि इथे पप्पा पण ते ट्राय करतायत. नाही मम्मी श्रावी ये हात लावा सगळ्यांनी. लावा सगळ्यांनी हात. फोटो द्या ना हे फोन. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा बघू. इथे आमचं लागलेलं आहे आपली नावं आणि हे विश. आणि इथे हे श्रावीचं नाव आणि श्रावीचे विश हे बघा इथे लावली. नंतर नावच बसली नाही खाली लिहिताच आलं नाही. जर काही तुम्ही इथे परत कोणी आलात तर आम्हाला हे नक्की दाखवा, टॅग करा. आम्हाला टॅग करा. बस.
सो गाईज वी रिच्ड ॲट अवर थर्ड पॉईंट दॅट इज चलॉंग टेम्पल. बरोबर Yes. प्रोनाउन्सिएशन? येस, इट इज चलॉंग टेम्पल. बरोबर आहे. येस. क्या है दिखाओ. बेबी हाय. ओके. सो जस्ट स्केच यू. सो हा चलॉंग टेम्पलचा प्रिमायसेस आहे, भाग आहे. आणि इथे आम्ही खूप यूट्यूबमध्ये व्लॉग्स बघितले होते. हे जे तुम्हाला दिसतंय ना, ह्याच्यामध्ये फटाके फोडले जातात. ह्याच्यात पण काहीतरी विश वगैरे करायचं आहे असं काहीतरी आहे आणि ह्याच्यात पण फटाके फोडतात. हे बघा, हे टाकून देतात ह्याच्यामध्ये आणि फोडतात बघा ह्याच्यात फटाके. फटाके फोडतात त्याच्यामध्ये. आणि हे टेम्पल, हे मेन टेम्पल नाही आहे ॲक्च्युली. मेन टेम्पल तिथे आहे पाठीमागे. हा फुल एरिया असा आहे याचा. So guys, we reached our last destination, that is Old ओल्ड Phuket. फुकेट सिटी. So- हे ह्या ओल्ड फुकेट सिटीचं हे लोगो आहे. Yeah. मार्केट. हे मार्केट इज फेमस फॉर. हां, आपण ते शॉपिंग वगैरे करू शकतो. हा इथे फुल स्ट्रीट शॉपिंग वगैरे आहे. यू कॅन सी हे ह्याच्यामध्ये आत सगळे अँटिक पीस वगैरे ठेवलेले आहेत. कप्स आहे. तुम्हाला टूर पॅकेज करायचं असेल तर हे टूर पॅकेज आहे. हे टूर पॅकेजेस काय हवेत का तुम्हाला ते हे फिफी आयलँड वगैरे सगळं ह्याच्यावर लिहिलेलं आहे. हे सगळे ओल्ड वाटतं ना सगळं असं, म्हणजे बघूनच ओल्ड वाईब येते, जुनं असल्यासारखं. हे स्टारबक्स. हां, हे स्टारबक्स आत्ता दाखवलं ना मला तुम्हाला ते. आणि हे म्युझिकल. हे मी बघितलं होतं. हां, हे वाचतंय. हे म्युझिकल थिंग्स आहेत. सो ॲक्च्युली हा सगळा शॉपिंग एरिया आहे. इन शॉर्ट सगळं शॉपिंग एरिया आहे हा. फुल शॉपिंग स्ट्रीट आहे. त्यांचे पोलीस आले की लगेच त्यांनी सगळे हलवाले चालू केले. हे फुल शॉपिंग स्ट्रीट आहे. सो एवढंच आहे ह्याच्यामध्ये. आता आम्ही बघतो शॉपिंग कोण कोण काय काय करतं ते. हे एवढं काही दाखवण्यासारखं नाही आहे ओल्ड फुकेट, बट जस्ट केस बिल्डिंग्स वगैरे अशा ओल्ड टाईप्स आहेत.
खूप ट्रेंडिंग वगैरे आहे हा एरिया सध्याशी. पण ठीक आहे, आता आम्ही शॉपिंगला फोकस करतो. बघू कोणाला काय काय कसं कसं घेणं होतं ते. सो विल कंटिन्यू. हे ड्रेसेस वगैरे आहेत इथे. इथे प्रिपरेशन चालली आहे कशाची तरी. ทะเบียนของรถ Isuzu D-Max สีเงินและทะเบียนกองไก่บอใบไม้488ขากองไก่บอใบไม้488 हे थायलंड शॉल वगैरे. สงขลา Isuzu D-Max สีขาวทะเบียนกองขอ7270ขา सगळे शॉपिंग स्ट्रीट ओपन होतात. เป็นหลักการรถคนรัฐขอบคุณครับค่ะ मसाज वगैरे आहे. इथे मँगो स्टिकी राईस पण मिळतं. इथे आहे मँगो स्टिकी राईस. सो हा मँगो स्टिकी राईस आहे त्याच्यासोबत. सो गाईज आफ्टर 3 to 4 hours of traveling from Phuket to Krabi, finally we reached to our hotel एवा सी रिसॉर्ट. एवा सी रिसॉर्ट. नावानेच मला छान वाटत होतं आणि हा खरंच छान आहे नाव. आणि आम्ही अजून हे नाही पाहिलेली आहे, रूम नाही पाहिलेली आहे. सो लेट दिस इज 2313. ही आमची रूम नंबर आहे 2313. एक मिनिट दिस. ओके रेडी. वाव. रूम. चप्पल रोज चप्पल आहे आपल्याला. फायनली चप्पल मिळाली आहे इथे. ओके ना, नॉर्मल. So yes, mirror. This is the room. Wow. छान वाटते ना रूम. सर्विस वगैरे पण आहे आपल्याला खूप छान. आणि इथून गाईज हे आहे मेन अट्रॅक्शन. डायरेक्ट इथून स्ट्रीटचा व्ह्यू मिळेल आपल्याला. सो गाईज ही होती रूम. नाव आम्ही आता पटकन फ्रेश होतो आणि खाली पटकन स्ट्रीटमध्ये एक वॉक घेऊन येतो आणि आपण जाऊया सगळे. ओके बाय.